राज्यातील महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबरी आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे बघा। 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेसाठीचा जो निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे। दिनांक 10 जुलै 2025 हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित तरतुदीतून निधी वितरित करण्यात संदर्भाधीन क्रमांक अन्वये वित्त विभागास सादर जो प्रस्ताव करण्यात आलेला होता त्या प्रस्ताव सादर करण्याच्या नंतर हा जो मान्यता आहे त्या निधीची ही देण्यात आलेली आहे। तर बघा, आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मागणी क्रमांक T5 मधील जे लेखाशीर्ष आहे 2408 अन्न साठवण व बखार या मुख्य लेखाशीर्षाखाली अनुसूचित जमाती घटकांकरिता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित तरतुदीतून खालीलप्रमाणे निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात आहे असं या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर बघा, रुपये कोटी आहे, कोटीमध्ये योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। त्याचबरोबर बाब आहे अर्थसहाय्य। सन 2025-26 साठी अर्थसंकल्पित तरतूद आहे 25 कोटीची आणि या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी आहे 15 कोटी रुपये। तर बघा, 15 कोटी रुपये अन्नपूर्णा योजनेसाठी आलेला आहे आणि या योजनेमधून आता जी सबसिडी महिलांना मिळत असते ती सबसिडी आता मिळणे चालू होणार आहे किंवा जी चालू आहे त्यांना आणखीनही दर महिन्याला जेव्हा तुम्हाला या योजनेचा लाभ तुम्ही घेसाल तेव्हा तुम्हाला सबसिडी मिळणार आहे। तर उपरोक्तप्रमाणे 15 कोटी फक्त इतका निधी जे आहे प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे। तर बघा, सदर शासन निर्णयान्वये जे वितरित करण्यात आलेला जो निधी आहे जो खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे। तर बघा, अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे। आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि आता तुम्हाला सबसिडी मिळत राहणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।